हाय हॅलो नमस्ते अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो आज आम्ही पूर्ण सिंड्रेला ग्रुप जो आहोत आम्ही सगळेजण चाललो आहोत उज्जैनला. संध्याकाळी आमची ट्रेन आहे आणि आम्ही सगळे जो आमचा पूर्ण ग्रुप आहे तो दादरला भेटायचं ठरलंय. सो तुम्ही यू बी इन कंटिन्यू इन दिस व्लॉग बिकॉज दिस व्हिडिओ विल बी अ लॉंग आणि मला असं वाटतं की आपण ते 2 ते 3 पार्ट्स मध्ये आपण व्हिडिओ कव्हर करूया. सो फ्रॉम मुंबई टू उज्जैन अँड बॅक टू मुंबई असं पूर्णचं पूर्ण जे काय 2 ते 3 दिवसाचं शेड्यूल आहे सो आपण ते पूर्ण कव्हर करायला ट्राय करूया. वी विल सी उज्जैन ट्रिप विथ आर सिंड्रेला ग्रुप. सो बी देअर. आपण आता क्विकली पॅकिंग स्टार्ट करूया. सो पॅकिंगसाठी जास्त आम्ही काही कपडे वगैरे घेत नाही बिकॉज हार्डली आय थिंक 2 ते 3 दिवसाचा स्टे आहे. सो जास्त एक नॉर्मल कम्फर्टेबल क्लोथ बिकॉज आय एम नॉट शुअर की उज्जैनला तिथे ट्रेन आपला सॉरी नॉट ट्रेन मंदिरामध्ये कपडे वगैरे अलाउड आहेत की नाही, जीन्स वगैरे तर माहिती नाही आहे काही. सो वी आर बेसिकली थिंकिंग ऑफ टू गो विथ एथिक्स अँड ऑर फॉर्मल क्लोथ. सो बघूया आता कसं काय करतोय. सो दिस बॅग माझ्या भावाची झापलेली आहे, त्याला माहिती नाही आम्ही लोक बॅग घेऊन चाललोय. चलो स्टार्ट द पॅकिंग अँड सी यू एट दादर स्टेशन. पूर्ण ग्रुप तिथे येणार आहे दादरला. अलका फायनली आपलं देवदर्शन चालू झालं ज्योतिर्लिंगाचं आहे ना. 12 ज्योतिर्लिंग कधीपासून आपण बोलतोय. आपण आता पहिल्यांदा कुठे चाललोय सगळे उज्जैनला. तर सगळे आमचं पूर्ण सिंड्रेला ग्रुप मिडल क्लासची वॉटर बॅग आहे. तर सिंड्रेला ग्रुप आम्ही लोक पूर्ण सगळेजण चाललो उज्जैनसाठी. पहिलं देवदर्शन आहे आपलं, बरोबर ना कविता ताई? या साईडला ये. किती एक्सायटेड आहेस तू? सांग की पहिलं देवदर्शन आहे आपलं. आपण 12 ज्योतिर्लिंग ठरवलेलं एकत्र करायचे. फर्स्ट आहे. आता आम्ही सगळे एक्साइटेड आहोत. बघू आता उज्जैनला जाऊन किती काय होत आहे. हा ना. नवीन मेंबर आला आमच्या ग्रुपमध्ये, बिचारी उभी आहे एका कोपऱ्यामध्ये. तिला नंतर पूर्ण ब्लॉग मध्ये बोलता करूया हा ना. आता आमची ट्रेन येते आहे 7:45चा टायमिंग आहे दादरवरून. म्हणजे 7:30 आय थिंक सो ती CST वरनं सुटली आहे आणि आता 7:45चा टायमिंग. अरे या लोकांचं काय चालू आहे ते फक्त रील्स ऍज युजल. सिरियसली गाईज हे फक्त कोकणी लोकच करू शकतात. कुठे पण जा आंबे घेऊन फिरायचे आणि अक्षरशः ते कोकणामधून तुम्ही आणून कापताय तिथे. बस हे तुम्ही फक्त कोकणी लोकच करू शकतात. की म्हणजे त्यांना जेवणाचं काही पडलं नाहीये पण आंबे खायचं पडलंय बघ. आणि पण बस हे असलं हेच आहे उदाहरण आम्ही कोकणी असल्याचं सगळीकडे. बाकी आपली सिंड्रेला टीम एन्जॉय करते डिनर ट्रेन मध्ये. आपण कधी पण कुठे जाताना आम्ही स्वतःचं टिफिन सगळीकडे घेऊन जातो है ना. यशोदा खूपच बिझी आहे खाण्यामध्ये आणि ही पण. चलो सी यू. आता आम्ही लोक मस्त डिनर करून झोपणार आहोत. डायरेक्ट भेटूया उद्या सकाळी 5 वाजता आम्ही जेव्हा खांडव्याला उतरणार आहे. चलो बाय. तर आम्ही आता खांडवा स्टेशनला उतरलोय.
सकाळचे मला वाटतं 5 वाजता आहेत आणि आम्ही इकडनं म्हणजे पंजाब मेल पकडलेली आम्ही दादरवरून 7:45चा टायमिंग होता पंजाब मेलचा आणि आम्ही इथे आय थिंक 4:50ला उतरलो आहे. खंडेवाज काहीतरी स्टेशनचं नाव आहे खंडेवाज. आणि इकडनं आता आम्ही काहीतरी प्रायव्हेट ऑटोज किंवा म्हणजे बसेससुद्धा जातात, पण बसेसचा टायमिंग वाटतं सकाळी 7 वाजताचा आहे इकडून. तर बघू आता आम्ही आता बाहेर तर पडतोय पूर्ण ग्रुप. त्याच्यानंतर आता इकडनं कसं प्रायव्हेट ऑटो भेटत आहेत किंवा बसेस बघतो, कारण का बिकॉज आम्हाला सांगितलं की 7 वाजता बसेस चालू होतात. समजा 7ला बसेस जर चालू झाल्या तर खूप लेट होऊन जाईल, 2 तास आम्ही ते वेट नाही करू शकत. तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही खंडेवाजमधून खडेगाव म्हणून आहे तिथपर्यंत तुम्ही बसने जाऊ शकता. तिकडनं 30 ते 40 रुपये पर पर्सन आतमध्ये ओंकारेश्वरपर्यंत. तो आम्ही आता चाललो आहे, बघू पोचू ओंकारेश्वरला आणि मग तसं पुढे जर्नी तसं कंटिन्यू ठेवूया. हॅलो, हाय, कुठे आहेत आता? खंडेवाज स्टेशनला आहेत. अरे बाप, खंडेवाज स्टेशनला आहोत आणि आता इकडनं आम्ही ओंकारेश्वरसाठी बस पकडतोय. जस्ट सेम मुंबईसारखं आता टिपिकल आम्ही बार्गेनिंग स्टार्ट करतोय की कितीपर्यंत जाणार, बिकॉज बसेस चालू व्हायला अजून 7 वाजणार आहेत. ठीक आहे, तो इथेच राहा, आम्ही फक्त बघून येतो. गुड मॉर्निंग फ्रॉम इंदौर. तो आम्ही ओंकारेश्वरला जातोय. तर माझं पूर्ण ग्रुप आम्ही थोडं एक जस्ट म्हटलं सकाळी सकाळी थोडं एक स्पॉट घेऊया, एक चहा वगैरे कुठेतरी, बिकॉज खूप छान रोड आहे आणि म्हणजे इकडनं अजून पण एक 30 किलोमीटर्स बाकी आहे. पूर्ण ग्रुप ढाबा आहे, चहासाठी स्पॉट. मम्मा मस्त एन्जॉय करते, इंदोरचे पोहे खाते.